दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. हे सर्व आपण म्हणतो हे माझं ते माझं, परंतु या ठिकाणी काहीही आपलं नाही. तो भगवंत सोडला तर आपलं काहीही नाही. एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. हे सर्व काही माईक पदार्थ आहेत, याच्यापासून आपल्याला दुःख मिळणार आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा, कारण तो सोडून आपलं कुणीही नाही. कारण काकड्यामध्ये वर्णन आलं की माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, म्हणजे आपलं कुणीही नाही. हे जे सर्व आहे ते माईक आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, कारण आपलं हे जे थोडं आयुष्य आहे, कधी श्वास थांबल सांगता येत नाही. सास रुख जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणजे या जीवनाचा काहीही भरोसा नाही. कधी आपला श्वास थांबेल हे देखील सांगता येणार नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा, कारण प्रत्येक जीव जन्माला येणार आणि प्रत्येक जीव जाणार आहे. ज्याप्रमाणे एखादं औषध आहे ते तयार झालं की त्याची एक्सपायरी डेट त्याच वेळेस लिहिली जाते, त्याचप्रमाणे आपला देखील जन्म झाला की आपल्या मरणाची वेळ देखील त्याच वेळी लिहिलेली असते. म्हणून प्रत्येक जीव जाणार आहे, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा, कारण हा देह आपला नाही. हा देह भगवंताने आपल्याला भाड्याने दिला, परंतु कशासाठी दिला? भजनासाठी दिला. कारण देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह कुणाचा आहे? काळाचा आहे. हा देह आपला नाही. आपण जे धन कमवतो संसारामध्ये राब राब राबतो, धन कमवतो, ते धन कुणाचं आहे? धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय? या ठिकाणी मनुष्याचं काहीही नाही. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. कारण तुकोबराय म्हणतात, निमित्ताचा धनी केला से प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण करा. धन मिळवण्यासाठी कष्ट करतो म्हणून आपण सुखी नाही, परंतु भगवंताचं नामस्मरण केलं, परमार्थ केला की परमार्थामध्ये सुख मिळेल. परंतु आपण संसारामध्ये गुंतलो, धन कमवण्याच्या मागे लागलो, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. दुःखी सर्वजण आहे. कशामुळे? धन मिळत नाही. कारण कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास, राम के दास कभी न होवे उदास. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. धन मिळत नाही म्हणून प्रत्येक जण दुःखी आहे. कितीही मोठा माणूस असू द्या, राजा जरी असला तरी तो जीवनामध्ये दुःखी आहे. कुणीही बघा, जीवनामध्ये कुणीही सुखी नाही. कुणीच म्हणत नाही की मी सुखी आहे. प्रत्येक जीव दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई न
राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी सुख के कारण दुख देवने उदरी माया त्यागी रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. म्हणजे प्रत्येक जण दुखी आहे, या ठिकाणी सुखी कुणीही नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हे आयुष्य दिलंय ना, तर आता तरी सावध व्हा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. मग आपलं आयुष्य